हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आज आपल्याला छान असा लुक क्रिएट करायचा आहे आणि कमी प्रोडक्ट पासून छान मेकअप कसा करता येईल ते या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि मी माझा मेकअप कुठल्या प्रोडक्टनी करते आणि कशा प्रकारे करते तेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे पाहायला मिळणार आहे। तर आता आपण थोड्या वेळामध्ये मेकअप करायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे। त्या अगोदर मी या ठिकाणी साडी वगैरे चेंज केली आणि त्यानंतर लगेचच बांगड्या वगैरे घालून घेतल्या सुरुवातीला आणि त्यानंतर लगेचच आपल्याला मेकअप करण्यासाठी सुरुवात करायची होती। तर आता मेकअप करायला सुरुवात करायची म्हटली तर सुरुवातीला आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे। त्यामुळे मग मी आता या ठिकाणी सेटॅफिलचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे। या ठिकाणी मी छोट्या क्वांटिटीमध्ये आणि कमी क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर घेतलेला आहे आणि पूर्ण चेहऱ्यावरती ते अप्लाय केलेलं आहे। जास्त वेळ मी मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे कारण की कसं स्किनमध्ये ऑब्झर्व होईल, त्यामुळे मी या ठिकाणी मॉइश्चरायझर सुरुवातीला लावून घेतलं आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी मी बीबी क्रीमचा वापर केलेला आहे। आणि बीबी क्रीम सोबत आपण जी डेली यूजला जी क्रीम वापरतो ती क्रीम त्यामध्ये मी या ठिकाणी ॲड केलेली आहे आणि दोन्ही क्रीम मिळून या ठिकाणी मी चेहऱ्यावरती आणि गळ्यावरती अप्लाय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच हे आपल्याला मॉइश्चराइज करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी ब्लेंडरचा किंवा कशाचाच उपयोग केलेला नाही कारण की आपण फाउंडेशन जर वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला ब्लेंडरचा वापर होणार आहे। त्यामुळे मग बीबी क्रीम जर आपण वापरली तर त्या ठिकाणी आपल्याला हातानेही आपण ब्लेंड करू शकतो। त्यामुळे मग ह्यामुळेच मला बीबी क्रीम फार जास्त प्रमाणात आवडते आणि लवकर ती आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व पण होऊन जाते आणि चेहरा पण लगेचच्या लगेचच सुंदर दिसायला लागतो। बघा माझ्या पहिल्या चेहऱ्यामध्ये आणि आताच्या चेहऱ्यामध्ये थोडा फरक जाणवत असेल। आणि त्यानंतर आपल्याला लावायचं आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि बनाना पावडर, दोन्ही पण ह्या ठिकाणी मी लावत आहे। अगोदर कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतले आणि त्यानंतर लगेच बनाना पावडर या ठिकाणी लावायला घेतलेलं आहे। छान असे आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठं आपल्याला डाग वगैरे दिसणार नाही। छान असं अप्लाय करून घेतल्याच्या नंतर मार्सचं ब्लश या ठिकाणी मी लावलेला आहे। ब्लशचा मी जास्त तर कमी वापर करते, त्यामुळे मग थोड्या प्रमाणामध्ये ब्लश लावून घेतलेला आहे आयशॅडो वरती आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मस्कारा लावून घेतला। मस्कारा लावून झाल्याच्या नंतर मेन आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे लिपस्टिक लावल्याच्या नंतर आपला चेहरा उठून दिसतो, तोपर्यंत मेकअपला खास लुक तर येतच नाही। त्यामुळे मग या ठिकाणी लिक्विडची लिपस्टिक मी रेड कलरची या ठिकाणी अप्लाय केलेली आहे। व्यवस्थित असा लिप्सला लावून घेतलेली आहे आणि आकार दिलेला आहे। छान अशी लिपस्टिक आपण पूर्ण ओठांवरती लावलेली आहे आणि ह्यानंतर आपल्याला लिप ग्लॉस वरती लावायचा आहे जेणेकरून आपले ओठ ड्राय दिसणार नाहीत आणि लिपस्टिक पण आपली शाईन करेल। त्यामुळे ह्या ठिकाणी मी नंतर लिपस्टिकच्या नंतर लिप ग्लॉसचा वापर केलेला आहे। लिप ग्लॉस या ठिकाणी मी लावून घेतलेला आहे आणि बघा लिप्सवरती कशी शाईन आलेली आहे। त्यानंतर टिकली वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी ज्वेलरी घालायची आहे। मेकअप तर आपला करून रेडी झाले होते आणि त्यानंतर लगेचच आपली ज्वेलरी वगैरे या ठिकाणी घालून घेतलेली आहे। ज्वेलरी घातली आणि ज्वेलरी घालून झाल्याच्या नंतर मेन महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी हेअरस्टाईल वगैरे करून घेतली। हेअरस्टाईल करून झाली आणि हेअरस्टाईल करून झाल्याच्या नंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी आता लावायचा म्हणजे तो गजरा। या ठिकाणी हेअरस्टाईल करून झाल्याच्या नंतर लगेच साधी आणि सिंपल मी हेअरस्टाईल केलेली आहे। या ठिकाणी पफ पाडलेला आहे आणि दोन्ही साईडनं पिळे घेतलेले आहेत। त्यानंतर लगेच छान असा यांनी गजरा आणला होता, तो गजराही लावला आणि गजरा लावल्याच्या नंतर अजूनच आपला मेकअप छान उठून दिसत होता आणि त्यानंतर सिंदूर वगैरे लावला। असा काही माझा फायनल लुक झाला होता। कमी प्रोडक्टमध्ये आपण असा लुक छान क्रिएट करू शकतो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।